मूळ कविता आहे एरिन हेन्सन यांची. याचा स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी. जर खरंच दूरचे डोंगर साजरे असतील तर, जर खरंच दूरचे डोंगर साजरे असतील तर, कारण तिथे खूप सारा पाऊस असेल, जिथे देणारे हात कधीच मागे घेतले जात नसतील. अगदी देण्यासाठी फार काही नसेल स्वतःकडे तरीही, जिथे देणारे हात कधीच मागे घेतले जात नसतील, अगदी देण्यासाठी फार काही नसेल स्वतःकडे तरीही, जिथे हसऱ्या फुलत्या चेहऱ्यांच्या घरी, जिथे हसऱ्या फुलत्या चेहऱ्यांच्या घरी असतील अश्रूंनी भरलेल्या भिजल्या उशा, आणि सगळ्यात शूर झुंजार वाटणारे असतील स्वतःच्याच आंतरिक भीतीने बेजार, जिथे हसऱ्या फुलत्या चेहऱ्यांच्या घरी असतील अश्रूंनी भरलेल्या भिजल्या उशा, आणि सगळ्यात शूर झुंजार वाटणारे असतील स्वतःच्याच आंतरिक भीतीने बेजार. एकाकी माणसांनी भरलेलं जग असेल ते, एकाकी माणसांनी भरलेलं जग असेल ते, पण तरीही कुणी कधीच नसेल एकटं, जिथे निवारा नसलेले लोकच असतील सगळ्यांचा खरा आसरा. एकाकी माणसांनी भरलेलं जग असेल ते, पण तरीही कुणी कधीच नसेल एकटं, जिथे निवारा नसलेले लोकच असतील सगळ्यांचा खरा आसरा. ज्यांचे डोंगर साजरे दिसतात तिथलं गवत हिरवंगार असतं, ज्यांचे डोंगर साजरे दिसतात तिथलं गवत हिरवंगार असतं, कारण कदाचित आपल्या अंधारलेल्या जगावर त्यांनी ते रंगवलं असेल. तुमचे डोंगर, तुमचं गवतसुद्धा साजरं हिरवंगारच दिसतं त्यांच्या डोंगरावरून पाहिलं तर. त्यांच्या डोंगरावरून पाहिलं तर तुमचे डोंगर, तुमचं गवतसुद्धा साजरं हिरवंगारच दिसतं. एरिन हेन्सन यांच्या या कवितेचा स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी.